नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत ग्लॅमर एक्स ह्या गाडीबद्दल. तर ह्या गाडीमध्ये प्रमुखतः दोन व्हेरियंट आहेत, एक डिस्कमध्ये आहे आणि एक ड्रममध्ये आहे. तर आपल्या पुढे जी आहे ती गाडी डिस्कमध्ये गाडी आहे. तर यामध्ये तुम्हाला काय काय अत्याधुनिक फीचर्स अपग्रेड झालेले आहेत ते आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत. या तर प्रथमतः बघायला गेलं तर या गाडीमध्ये तुम्हाला असा एच शेपमध्ये एलईडी हेडलॅम्प येणार आहे, जो तुम्हाला डे रनिंग लाईटसाठी सुद्धा यूज करू शकतो. आणि यामुळे गाडी अधिक तुमची स्टायलिश दिसते. आणि अशा प्रकारे गाडीचा एलईडी हेडलॅम्प आहे. रात्रीच्या वेळी चांगला प्रकाश पडतो या गाडीचा. त्यानंतर इथे तुम्हाला वायझरमध्ये चेंजेस दिसतात. अशा प्रकारे प्रीमियम टाईप वायझर केला आहे, ज्यामुळे गाडी अधिक स्टायलिश दिसते. इथे तुम्हाला हिरोचा लोगो दिलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला नंबर प्लेट लावण्यासाठी ब्रॅकेट केलेला आहे. त्यानंतर व्हीलमध्ये बघायला गेलं तर यामध्ये तुम्हाला 18 इंचचे ऑलॉय व्हील मिळणार आहेत. त्यानंतर फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक आहे गाडीमध्ये. दमदार असं सस्पेन्शन आहे गाडीला. त्यानंतर इथे तुम्हाला नाईटसाठी रिफ्लेक्टर सुद्धा दिलेले आहेत. इंडिकेटर बघायला गेला तर अशा प्रकारचे एलईडी विंकर्स आहेत. त्यानंतर मित्रांनो, या गाडीमध्ये पूर्ण फुल्ली डिजिटल मीटर दिलं आहे. ते कशा प्रकारचं आहे तुम्हाला दाखवतो. या तर अशा प्रकारे फुल्ली डिजिटल मीटर आहे त्याच्या बाजूला. तर आता यामध्ये तुम्ही इथे बघू शकता, इथं रोड, इको अशा वेगवेगळ्या प्रकारचे मोड येणार आहेत. त्यानंतर नाही जे एन दिसते तुम्हाला, म्हणजे आता गाडी न्यूट्रल आहे त्यामुळे इथं एन आहे. त्यानंतर तुम्ही गिअर शिफ्टिंग केल्यानंतर फर्स्ट गिअर, सेकंड गिअर सुद्धा तुम्हाला इथे दाखवणार आहे. त्यानंतर नाही ते डेट, क्लॉक हे सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. त्याबरोबर या गाडीला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे. टर्न बाय टर्न नेव्हिगेशन सुद्धा आहे. त्यानंतर नाही ते तुम्हाला इमर्जन्सीमध्ये मोबाईल चार्जिंग पोर्ट सुद्धा दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा मोबाईल चार्जिंग करू शकता. त्यानंतर गाडीचा फ्युएल टँक बघायला गेला तर यामध्ये तुम्हाला 10 लिटरचा फ्युएल टँक मिळणार आहे. त्यानंतर गाडीचा एक फर्स्ट सेगमेंट फीचर म्हणजे हे की क्रूज कंट्रोल सुद्धा या गाडीमध्ये तुम्हाला दिलेला आहे. हे फर्स्ट सेगमेंट फीचर आहे. जे 4 व्हीलर वगैरे येतं ते सुद्धा आहे आपण हिरोने यात ग्लॅमरेक्समध्ये इन्क्लूड केलं आहे. त्यानंतर येथे स्टार्ट, स्टॉप, स्टार्ट आणि ऑफचा गाडी ऑफ करण्यासाठी इथे स्विच दिला आहे. त्यानंतर हे जे बटन आहे ते हजार्ड स्विच आहे, जेणेकरून हजार्ड स्विच चालू केल्यानंतर तुमची गाडीची जी चारही इंडिकेटर आहेत ती सोबत चालू होतात. याचा उपयोग तुम्ही रोडच्या एका साईडला वगैरे थांबल्यानंतर करू शकता, किंवा पार्किंगमध्ये एका साईडला थांबा तर तुम्ही याचा उपयोग करू शकता. त्यानंतर गाडीचं इंजिन बघायला गेलं तर तुम्हाला 125 सीसीचं दमदार इंजिन मिळणार आहे, जे तुम्हाला हायवेवर एकदम जबरदस्त पिकअप देईल. त्यानंतर हिरोची प्रसिद्ध टेक्नॉलॉजी ती म्हणजे आयक्रेस टेक्नॉलॉजी सुद्धा या गाडीमध्ये आहे. आयडियल स्टार्ट स्टॉप सिस्टीम, ज्यामुळे की गाडीची इंधन बचत वगैरे होते. त्यानंतर गाडीची सीट बघायला गेलं तर एकदम रुंद आणि मोठी सीट आहे, जेणेकरून फॅमिली वगैरे बसण्यासाठी एकदम बेस्ट सीट आहे. त्यानंतर गाडीचं ग्रॅबरेल बघायला गेलं तर अधिक दणकट व प्रीमियम पद्धतीचं आहे. मागील व्यक्तीसाठी सेफ्टीसाठी एकदम मोठा असं ग्रॅबरेल दिलेलं आहे. त्यानंतर या गाडीमध्ये साईड स्टँड इंजन कट ऑफ सेन्सर सुद्धा आहे, जेणेकरून तुमचे स्टँड जेव्हा खाली असेल अशा प्रकारे आणि गाडी जर तुम्ही स्टार्ट केला आणि गाडीचा गिअर टाकला तर गाडी ऑटोमॅटिक बंद होणार आहे. हे तुमच्यासाठी सेफ्टी सेन्सर आहे. तर मित्रांनो, 125 सीसी मध्ये चांगला अवरेज देणारी ही दमदार बाईक आहे. तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही बाईक कशी वाटली.